नमस्कार. आज आपण आलो आहे मलकोजी महाराज मंदिर पाहण्यासाठी. गाव भांब, तालुका यवतमाळ, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी असणारे हे मलकोजी महाराजांचे मंदिर खूपच सुंदर आहे. नागपूर नांदेड या हायवेला लगत गाव आहे. हे अतिशय सुंदर आहे. आपण माहूरगडावरून यवतमाळला जात असताना हे मंदिर निश्चितच थांबून करावे ही एक विनंती आहे. चला पाहू. या मलकोजी महाराज मंदिरामध्ये या पाहू शकतो त्या झोपलोय आपण. हे मंदिर आहे. या ठिकाणी अनेक देवदेवतांच्या अशा फोटो या ठिकाणी अनेक देवदेवतांचे लावण्यात आले आहेत. महाराज मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ. पाहू शकतो इथं समाधी स्थळ आहे. सुंदर असे मंदिर मलकोजी महाराज मंदिर लिहिण्यात आलं आहे. हा परिसर मंदिर परिसर मंदिराची जी भिंत पाहू शकतो सुंदर अशी आहे. प्राचीनच आहे ही. आणि याच्या बाजूला पाहू शकतो असं या ठिकाणी सर्व अशा ज्या भेटवस्तू असतात त्या ठिकाणी अशा ठेवल्या आहेत. तसेच या बाजूला आपल्याला हे दत्त महाराज व हा घोडा असा पाहायला भेटतो. देवीचं चित्र आहे इथं सुंदर असं. वरच्या बाजूस महाराज या ठिकाणी स्वामी समर्थ अक्कलकोट धामणगावचे छत्रपती शिवाजी महाराज अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. तसेच तुकडोजी महाराज अनेक संतांचे मला फोटो या ठिकाणी पाहण्यास भेटतात. या ठिकाणी सुद्धा आपल्याला अनेक अशा नागशिल्प आणि घोडे पाहायला भेटतात. बाजूला असे काळूबाई तुळजाभवानी हनुमान रायाचे वगैरे सर्व शिल्प पाहायला भेटतात. बाहेरचा गावाचा परिसर. या ठिकाणी या प्राचीन मूर्ती आहेत. समोर हा नांदेड नागपूर हायवे आहे समोर जवळच. खूपच सुंदर आणि सुंदर टुमदार मंदिर आहे. गावाचा परिसर व इथं संत मलकोजी महाराज देवस्थान असे पाटी लिहिण्यात आले आहे. नमस्कार. आज आपण आलो आहे श्री संत मलकोजी महाराज देवस्थान भांब हे मंदिर पाहण्यासाठी आलो आहे. मंदिर येथे हे भामगाव तालुका यवतमाळ जिल्हा यवतमाळ या ठिकाणी हे मंदिर आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ. होऊ शकते मंदिर आहे. सुंदरशी या ठिकाणी मंदिराची रचना पाहायला भेटते.
रात्री आपण या ठिकाणी मुक्काम केला होता. भामराजा मलकोनी महाराज मंदिर आहे, या ठिकाणी रात्री मुक्काम केला होता. आणि आपण आता दुरुक किल्ला पाहण्यासाठी जाणार आहे.